तर मी आले होते महाराष्ट्र बँकेमध्ये. महाराष्ट्र बँकेत आल्यावर फुल इथं टाईमपास चालला होता, कारण जी मॅडम काउंटरला बसली होती ती द्राक्ष खात होती व बॅक साईडला दुसऱ्या मॅडमसोबत गप्पा मारत होती आणि एका मॅडमकडे तर बाळ होतं तरी त्यांचं लक्ष नव्हतं. नमस्कार, कशा आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण ठीक असताल. आजचा ब्लॉग बनवण्याच्यामुळे मी हा ब्लॉग बनवत आहे, तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आजची माझी डेली रुटीन बघू शकता तुम्ही. सकाळी उठले नाही, आज खूप उशीर झाला उठायला, कारण का मी परवा व्हिडिओ बनवत होते आणि त्या व्हिडिओमध्ये माझं घसरण्याचं म्हणजे घसरायचं ॲक्शन होते, त्याच्यामुळे मी त्याचीच प्रॅक्टिस करत होते आणि ते माझे घरातली कामं तर आता झालेले आहेत. तर चला तुम्हाला बाकीचं काय आहे रुटीन ते तुम्हाला दाखवते, तर नक्कीच व्हिडिओ बघतात. गाईस, माझे सर्व कामं झालेले आहेत. हे बघा, बेड वगैरे आवरून झालं आहे. श्री त्रिशाच्या चड्ड्या ठेवल्या ते इथं, त्रिशाची शिला आहे. आणि हे बघा, तुमच्या घरामध्ये पण तुम्ही उन्हाळ्यात दिवसांमध्ये असे आपले राहिलेले ज्या चपात्या असतात ते फेकून देत नाही आपण, तर ह्या चपात्या आम्ही वाळवतो आणि त्या रात्री मग माझ्या हस्बंडला खूप आवडतात. मग मी ह्या चपात्या इथं वाळायला टाकत असते. आणि आपली ही तुळस बघा, ह्या तुळशीमध्ये छान असं आहे ना कारल्याची वेल आलेली आहे. आणि म्हणजे माझे जे सासरे आहेत त्यांनी याच्यामध्ये कारल्याचं बी लावलं होतं, तर त्याच्यामुळे छान असं उगवून आलं आहे. हे बघा, छान वाटतं आहे. आणि तुळस पण छान अशी उगवून आलेले आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे डेली त्याच्यामध्ये पाणी टाकायला लागतं. तर घरातले माझे ऑलमोस्ट सगळे कामं वगैरे झालेले आहेत. हे बघा, सकाळी मेथीची भाजी बनवली होती, चपात्या वगैरे बनवल्या आहेत. त्रिशासाठी दूध गरम केलं आहे इकडे, प्लस त्रिशासाठी वरण भात देखील केलेला आहे. वरण नाही, आज हे केलं आहे, पालकची भाजी केलेली आहे. थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा, आज खूप म्हणजे नाही का. आणि ही पालकची भाजी मामांनी केली त्रिशासाठी. तर आणि माझ्या बाकीचे कामं वगैरे सगळे झालेले आहेत. आणि आमच्या इथं कसं डेली पाणी येत नाही, फक्त संध्याकाळी एकच टायमाला पाणी येतं. आणि हे बघा, त्रिशा पहाटे उठली होती, 3-3:30 उठली होती, 6-6:30 वाजता. तर म्हणून आता मी तिला नाश्ता वगैरे चारला आहे आणि औषधं वगैरे तिचे पाजले ते, त्याच्यामुळे त्रिशा झोपलेली आहे आत्ता. हे बघा, झोपल्यावर किती गोड दिसते. आणि प्लस तिच्यासाठी मी फॅन पण लावला आहे आणि प्लस तिच्या अंगावर 2-2 चादरी पण टाकून दिल्या. बघा, ती शिला तिथं इतक्या शिलासोबत खेळली, मग नंतर खूप रडत होती. मग मी तिला मांडीवर वगैरे घेतली आणि तिला झोपी वगैरे घातलं आहे. तर आज मला खूप महत्त्वाचं काम आहे. आणि हां, तुम्हाला एक गोष्ट पण दाखवायची होती. 1 मिनटं, मी तुम्हाला ती गोष्ट दाखवते. कुठं गेली? हां, हे बघा. तर आमच्या इथं आम्ही राहतो SRA बिल्डिंगमध्ये, त्याच्यामुळं आमच्या इकडच्या साईडला असं हे नाही आहे, काय म्हणतात त्याला, बस वगैरे नाही आहेत त्याच्यामुळं. आणि बस कशी टाईम टू टाईम बस आहे आमच्या साईडला, त्याच्यामुळं हा जो पास म्हणजे पुणे महानगरपालिके म्हणजे मेट्रोच्या तर्फे आम्हाला ते पास भेटल्यात आहेत, जेणेकरून आपण पासच्या ह्याच्याने पुण्यामध्ये वगैरे जायचं असेल, त्रिशाच्या पप्पांना कधी सुट्टी वगैरे नसेल, तर हे पास घेऊन आपण बसमध्ये टाकू शकतो. आणि तुम्हाला माहिती, मला रेग्युलर थेरपीसाठी त्रिशाला घेऊन जावं लागतं, त्याच्यामुळे मी हा पास घेतला. म्हटलं इन फ्युचर कधी देखील पास उपयोगाला येऊ शकते, कारण कुठली अशी गोष्ट नाही की जी कधी आपल्याला उपयोगाला येत नाही. प्रत्येक गोष्टी वेळेनुसार म्हणजे जशी वेळ येईल तशी उपयोगाला येते. त्याच्यामुळे माझी सवय आहे, म्हणून जर कधी जमलंच बसनी जायला तर मग ते पासने आपण जाऊ शकतो पुण्यामध्ये. त्याच्यामुळे मी तो पास वगैरे घेतला आहे. मी कपडे वगैरे काढून वगैरे घेतलेले आहेत सगळे. आणि आज माझं खूप काम, कपडे राहिले धुवायचे, तर थोडेच कपडे आहेत, तर पटापटा हे कपडे वगैरे धुवून घेते. तुमचे गाईस, त्रिशाला घरी झोपवलं आहे आणि मामा आले होते, त्याच्यामुळे मी आता महाराष्ट्र बँकेत चालले. इथून 1 तासाचं अंतर आहे. बघू, रिक्षा भेटली तर रिक्षाने जाईल पटकन, कारण मला तिथून पासबुक घेऊन यायचं आणि माझं जे ATM आहे ते ATM पण चालू करायचं आहे. तर गाईस, आणखीन मी चालते, आणखीन थोडंसं लांब आहे अंतर. हे बघा, ही भारत फोर्स कंपनी. कुंड्या वगैरे आहेत झाडांचं. त्या दिवशी मी इथे या माणसाला विचारलं होतं की तुमच्याकडे झेंडूचे झाडं आहेत का, मला कुंडी घ्यायची होती. हा माणूस म्हटला नाही आहे. बघा, एवढं मोठं दुकान असताना पण नाही म्हटलं. त्याची लोकांची मनस्थितीच आहे तशी. थोडं अंतर राहिलंय, लय ऊन आहे, मी थकून गेले. आता फायनली थोडंफार सावलीत आले. महाराष्ट्र बँकेचा बोर्ड लागलेला आहे, आपल्याला इथंच जायचं, इथून पासबुक घ्यायची.
तिथं जायचं आपल्याला महाराष्ट्र बँकेमध्ये, इथून पासबुक घ्यायचे. तर गाईस मी इथं येऊन अर्धा तास झालं होतं, पण ह्यांचा फुल टाईमपास चालला होता. प्लस ह्यांचं ऑफिसमध्येच पुढं लोक थांबले. ते एक बाई तर बाळाला घेऊन थांबली होती, तरी ही बाई जी काउंटरला बसली तिचं द्राक्ष खाणं चाललं होतं. फुल टाईमपास चाललं होतं, काय करणार. इथून पासबुक भेटले, हे बघा नवीन पासबुक आलं आहे. एक मिनिट. तर हे नवीन पासबुक आले. मी पासबुक वगैरे घेतले. आता त्रिशा घरी वाट बघत असेल, आणखीन झोपलेली आहे, कारण मी मामांना सांगितलं होतं त्रिशा जर उठली तर मला फोन करा म्हणून. ती झोपली आहे. तर मला फायनली मी इथून ATM वगैरे घेतलं आहे, माझं पासबुक वगैरे घेतली आहे आणि आता आपण चाललं आहे घरी. एवढ्या उन्हातून आपण आलो आहे, आता पासबुक वगैरे घेऊन घर आता जवळच आलेलं आहे. चला, बिल्डिंग दिसते ना तिकडे आपण राहतो. कशी दिसते इथून तुम्हाला आता मी काहीतरी दाखवणार आहे. हे बघा, हे सगळे सारे बिल्डिंग आहेत आणि इकडे बघा कचऱ्यांचा राडा किती गेला आहे. कारण का एक बिल्डिंग अशी आहे जिथे मेंटेनन्स लोक देतात, तर एक बिल्डिंग अशी की तिथे मेंटेनन्स देतच नाहीत लोक. त्याच्यामुळं कचरा घेणारे पण येत नाही, काय नाही. आणि हे बघा किती कचरा साचला आहे इथं. लय अवघड आहे, काय करायचं. हिचं काय चाललं आहे, जेवण वगैरे केलं, हिने झोपेतून उठली आहे आणि बघा कशी बसली आहे आजीबाईवानी. त्रिशा ए मम्मा. तर गाईस म्हटलं उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण त्रिशासाठी छान असा कलिंगडचा ज्यूस करावा. मग काय मी सुरुवात केली, कलिंगडचे ज्यूस मिक्सरला वगैरे फिरवला आणि हिला चारला. तर आजचा दिवस माझा असाच गेला. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच लोक व्हिडिओ बघतात व चॅनलला सबस्क्राईब करत नाही, प्लीज सबस्क्राईब करा.